गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला टॉपिक चालू करतोय इलेक्ट्रोस्टॅटिक. आता हे बघा, बोर्डमधून काही पॉईंट डिलीट केलेले आहेत. एन सी आय टीवाल्यांनी पण काही पॉईंट डिलीट केलेत, पण प्रॉब्लेम हा आहे की आपल्या महाराष्ट्र बोर्डनं जे पॉईंट डिलीट केलेत ते एन सी आय टीच्या सिलेबसमध्ये आहेत आणि एन सी आय टीवाल्यांनी जे पॉईंट डिलीट केले ते बोर्डच्या सिलेबसमध्ये आहेत. त्यामुळे आपल्याला सगळंच घ्यावं लागणार आहे. तर आता पहिल्यांदा मी ह्या टॉपिक ॲक्च्युअली स्टार्ट करायच्या अगोदर 11ची पूर्ण रिव्हिजन घेणार आहे. 11थला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक स्टडी केला आहे, त्याची पहिल्यांदा मी डिटेलमध्ये रिव्हिजन घेतो आणि त्यानंतर मग आपण आपला ॲक्च्युअल टॉपिक चालू करूयात. आता 11चा जो मागचा सिलेबस आहे आपल्याला फक्त त्याचे फॉर्म्युले लागणार आहेत. त्याच्या मागचं डेरिवेशन वगैरे आता करत बसायची आपल्याला गरज नाही आहे. त्यामुळे आता मी फक्त एक फॉर्म्युले सगळे रिवाईज करून घेतो. ओके, तर इलेक्ट्रोस्टॅटिक ह्याच्या नावातच आलं आहे. इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक चार्ज, स्टॅटिक याचा अर्थ रेस्ट पोझिशन. इलेक्ट्रोस्टॅटिक इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ चार्जेस ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ चार्जेस ॲट रेस्ट. आता पहिला इम्पॉर्टंट पॉईंट, व्हॉट इज चार्ज? Any body which exert an electrical force is called as electric charge. Any body which exert an electric force is called as charge. Anything that exert an electrical force is called as charge. जी बॉडी इलेक्ट्रिकल फोर्स एक्झर्ट करते त्या बॉडीला आपण म्हणतो चार्ज. लक्षात आलं? चार्जच्या दोन टाईप असतात, पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. प्रोटॉन, this is positive charge. Alpha particle, it is positively charged particle. तर इलेक्ट्रॉन, बीटा पार्टिकल, these are negatively charged particle. आता हे लक्षात ठेवा, 1H1 याला म्हणतात प्रोटॉन, 1H2 याला म्हणतात ड्यूटेरॉन, 1H3 याला म्हणतात ट्रिटियम, 2He4 पॉझिटिव्हली चार्ज हेलियम न्यूक्लियस याला म्हणतात अल्फा पार्टिकल, -1E0 याला म्हणतात इलेक्ट्रॉन, 1E0 याला म्हणतात पॉझिट्रॉन और अँटी इलेक्ट्रॉन. ओके, हे सिम्बॉल आपल्याला नीट जेई करताना लागते. सो 1H1 म्हणजे प्रोटॉन, 1H2 ड्यूटेरॉन, 1H3 ट्रिटियम, 2He4 अल्फा पार्टिकल, -1E0 इलेक्ट्रॉन और बीटा पार्टिकल, 1E0 पॉजिट्रॉन और एंटी इलेक्ट्रॉन. ओके, मास ऑफ प्रोटॉन is always equal to mass of neutron and it is 1.67 into 10 raised to minus 27 kg. Mass of electron, it is 9.1 into 10 raised to minus 31 kg. Charge on proton or charge on electron is same. It is 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. Neutron has no charge. Neutron is neutral particle. तर नीट जेई स्टडी करायच्या अगोदर हे पॉईंट तुम्हाला क्लिअर असणं जास्त गरजेचं आहे. ह्या व्हॅल्यू अगदी तोंडपाठ असायला पाहिजे. ओके, आता चार्ज असतात, चार्जच्या दोन टाईप असतात. एक म्हणजे सोर्स चार्ज आणि दुसरं म्हणजे टेस्ट चार्ज. आता कोणताही चार्ज असेल तो चार्ज इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करतो. हे इलेक्ट्रिक फोर्स एका स्पेसिफिक रिजनमध्ये इफेक्टिव्ह असणार आहे. दॅट रिजन इज नथिंग बट इलेक्ट्रिक फील्ड. बरोबर आहे? मी काय म्हटलं नीट ऐका. एखादा चार्ज असेल तो चार्ज ऑल पॉसिबल डिरेक्शनला 3 डायमेन्शनमध्ये ऑल पॉसिबल डिरेक्शनला इलेक्ट्रिक फोर्स एक्झर्ट करेल. हे इलेक्ट्रिक फोर्स एका स्पेसिफिक रिजनमध्ये इफेक्टिव्ह असणार आहेत. दॅट रिजन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. सो एखादा चार्ज असेल त्याच्याशी रिलेटेड फिनॉमिनन्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड किंवा त्याच्याशी रिलेटेड पॅरामीटर्स म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट
हे असणार आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी हे त्याच्याशी रिलेटेड पॅरामीटर्स असणार आहेत. ओके, सो हे त्याच्याशी रिलेटेड पॅरामीटर्स असणार आहेत. आता एखादं चार्ज असेल, त्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला स्टडी करायचं आहे. ज्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड तुम्हाला स्टडी करायचं आहे त्याला आपण म्हणतो सोर्स चार्ज. लक्षात आलं? अ चार्ज whose electric field is under observation, a charge whose electric field is under study is called as source charge. सोर्स चार्जचे इलेक्ट्रिक फील्ड स्टडी करण्यासाठी आपण अजून एक छोटासा चार्ज यूज करतो, एक स्मॉल चार्ज यूज करतो, त्याला म्हणायचं टेस्ट चार्ज. सोर्स चार्जचे इलेक्ट्रिक फील्ड आहेत त्याच्या बाउंड्रीज चेक करण्यासाठी, त्याच्या बाउंड्रीज टेस्ट करण्यासाठी आपण दुसरा एक मायन्यूट चार्ज यूज करतो. दॅट चार्ज इज कॉल्ड ॲज टेस्ट चार्ज. लक्षात आलं? तो चार्जच्या दोन टाईप असतात, सोर्स चार्ज आणि टेस्ट चार्ज. ज्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही स्टडी करताय त्याला आपण म्हणतो सोर्स चार्ज. त्या चार्जचं इलेक्ट्रिक फील्ड स्टडी करण्यासाठी आपण अजून एक दुसरा चार्ज यूज करतो, त्याला आपण म्हणतो टेस्ट चार्ज. ओके, अजून दोन टाईपचे चार्ज असतात, ते म्हणजे पॉइंट चार्ज अँड एक्सटेंडेड चार्ज. with respect to distance between charge and observer, with respect to distance between charge and observer, if magnitude of charge is small then it is called as point charge. With respect to distance between observer and charge, if magnitude of charge is small then it is called as point charge. म्हणजे सपोज करा एक चार्ज आहे 1 कूलम, त्याला तुम्ही ऑब्झर्व करताय फ्रॉम डिस्टन्स 1000 मीटर. सो विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज स्मॉल देन दिस चार्ज इज कॉल्ड ॲज पॉइंट चार्ज. लक्षात आलं? विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज स्मॉल देन इट इज कॉल्ड ॲज पॉइंट चार्ज. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज लार्ज देन इट इज कॉल्ड ॲज एक्सटेंडेड चार्ज. लक्षात आलं? 1 कूलम चार्ज आहे त्याला तुम्ही ऑब्झर्व करताय फ्रॉम डिस्टन्स 1 मीटर. विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज कंपॅरेटिव्हली लार्ज देन इट इज एक्सटेंडेड चार्ज. सो चार्जच्या टाईप असतात, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज, किंवा सोर्स चार्ज अँड टेस्ट चार्ज, किंवा पॉईंट चार्ज अँड एक्सटेंडेड चार्ज. लक्षात आलं? दिस आर मॅग्निट्यूड ऑफ चार्जेस. आता चार्जच्या प्रॉपर्टीज, पहिलं म्हणजे ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. आता सपोज करा दिस इज अन आयसोलेटेड सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम याचा अर्थ नो चार्ज फ्रॉम आउटसाइड विल एंटर इन दॅट सिस्टम ऑर चार्ज फ्रॉम सिस्टम डज नॉट लिव्ह द सिस्टम. आयसोलेटेड सिस्टम याचा अर्थ बाहेरून कुठलाही चार्ज त्या सिस्टममध्ये एंट्री करणार नाही किंवा आतून कुठलाही चार्ज बाहेर जाणार नाही. तर अशा चार्जला आपण म्हणतो, अशा सिस्टमला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टम. आता ही एक आयसोलेटेड सिस्टम आहे कंटेनिंग एन नंबर ऑफ चार्जेस हॅव्हिंग डिफरंट मॅग्निट्यूड. टोटल चार्ज ऑन दॅट सिस्टम इज नथिंग बट ॲडिशन ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल चार्ज प्रेझेंट इन दॅट सिस्टम. दिस इज कॉल्ड ॲज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी ऑफ चार्ज. फॉर ॲन आयसोलेटेड सिस्टम total charge present in that system is nothing but algebraic sum of all the charges present in that system. Okay, this is called as additive property of charge. माझ्याकडे एक आयसोलेटेड सिस्टम आहे. आयसोलेटेड सिस्टम म्हणजे काय कळलं? नो चार्ज फ्रॉम आउटसाइड विल एंटर इन दॅट सिस्टम, किंवा नो चार्ज फ्रॉम सिस्टम विल लिव्ह दॅट सिस्टम. Such system is called as isolated system. Total charge on an isolated system is nothing but algebraic sum of all the charges present in that system. Is called as additive property of charge. Second is quantization property. Total charge on an isolated system is always equal to whole number multiple of fundamental charge in a universe.
याला म्हणायचं क्वांटायझेशन प्रॉपर्टी. टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम, टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ elementary charge in a universe. Elementary charge in a universe is considered as charge on proton or a neutron whose magnitude is equal to 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. तर अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल टोटल चार्ज असणार आहे हा कायम असणार आहे होल नंबर मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज. आणि फंडामेंटल चार्ज म्हणून कोणता चार्ज कन्सिडर केला आहे? चार्ज ऑन प्रोटॉन और चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. लक्षात आलं? सो फंडामेंटल चार्ज हा कायम काय असणार आहे? होल नंबर मल्टिपल ऑफ इलेमेंटरी चार्ज. याचा अर्थ फ्रॅक्शनल चार्ज विल नेवर एक्झिस्ट, म्हणजे E/2, E/3, 3E/5 असले फ्रॅक्शनल चार्ज युनिवर्समध्ये एक्झिस्ट होणार नाहीत. अँड अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल लोएस्ट पॉसिबल मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. So charge having magnitude less than fundamental charge will never exist in universe. क्लिअर झालं? दिस इज क्वांटायझेशन प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन प्रिन्सिपल टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम इज ऑलवेज होल नंबर मल्टिपल ऑफ फंडामेंटल चार्ज ऑर इलेमेंटरी चार्ज. मग याच्यावरून एक इम्पॉर्टंट रिलेशन आलं. टोटल नंबर ऑफ चार्ज पार्टिकल फॉर्मिंग अ सिस्टम इज ऑलवेज इक्वल टू Q अपॉन E. आता एक लक्षात ठेवा 1.6 into 10 raised to minus 19 coulomb ह्याचा रिसिप्रोकल 1.6चा रिसिप्रोकल असतो 1.6, ह्याचा रिसिप्रोकल असतो 0.625. मग 1 कुलम चार्ज आपल्याला फॉर्म करायचा आहे तर किती चार्ज पार्टिकल लागतील ते आपण फाइंड करूयात. 1 कुलम चार्ज आपल्याला जर फॉर्म करायचा असेल तर नंबर ऑफ पार्टिकल लागतील 1/1.6 into 10 raised to minus 19 coulomb. So I have 0.625 into 10 raised to 19. So this is 6.25 into 10 raised to 18. In order to get 1 coulomb charge, number of charge particles required are 6.25 into 10 raised to minus 18. Clear झालं? Then ही सेकंड प्रॉपर्टी क्वांटायझेशन प्रॉपर्टी. थर्ड प्रॉपर्टी कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. आता कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय बघा. इन ॲन आयसोलेटेड सिस्टम चार्ज कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन लोकेशन टू अदर लोकेशन, बट टोटल चार्ज ऑन ॲन आयसोलेटेड सिस्टम विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एक आयसोलेटेड सिस्टम असेल तर त्या आयसोलेटेड सिस्टममध्ये चार्ज एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला ट्रान्सफर करता येईल, पण टोटल चार्ज ऑन दॅट सिस्टम विल ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. याला म्हणतात क्वांटायझेशन प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल सपोज करा एक इलेमेंट आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर X आहे आणि मास नंबर Y आहे. ॲटॉमिक नंबर म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. म्हणजे एखादं इलेमेंट असेल त्याच्यावरचा चार्ज कोण रिप्रेझेंट करेल, त्याचा ॲटॉमिक नंबर. सपोज करा त्यानं अल्फा पार्टिकल इमिट केलं. अल्फा पार्टिकल इमिट केल्यानंतर दुसरं इलेमेंट फॉर्म झालं. आता अल्फा पार्टिकल म्हणजे 2He4, बरोबर आहे. मग जे नवीन इलेमेंट फॉर्म होईल त्याचा ॲटॉमिक नंबर 2 डिक्रीज होईल आणि मास नंबर 4 डिक्रीज होईल प्लस अल्फा पार्टिकल, बरोबर आहे. आता बघा बिफोर डिसइंटिग्रेशन चार्ज किती आहे? X आहे. आफ्टर डिसइंटिग्रेशन चार्ज किती आहे? X - 2 + 2 म्हणजे पुन्हा किती आलं? X आलं. तर चार्ज कायम कसा राहतो? कॉन्स्टंट राहतो, कॉन्झर्व राहतो. बिफोर डिसइंटिग्रेशन आणि आफ्टर डिसइंटिग्रेशन चार्ज कसा राहिला? सेम राहिला. सो दिस इज कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल. लक्षात आलं? फोर्थ, इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल. इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज वेन इट इज ॲट रेस्ट.
magnitude of charge when it is at rest is always equal to magnitude of charge when it is in motion. Magnitude of charge is independent of its motion. याला म्हणतात इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल. एखादा चार्ज रेस्ट पोझिशनला असेल त्यावेळेला तुम्ही त्याची मॅग्निट्यूड मेजर केली आणि एखादा चार्ज मोशनमध्ये असेल त्यावेळेला तुम्ही त्याची मॅग्निट्यूड मेजर केली तर दोन्ही केसमध्ये चार्जची मॅग्निट्यूड सेम असते. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ इट्स व्हेलॉसिटी. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज इज इंडिपेंडंट ऑफ इट्स मोशन. दिस प्रिन्सिपल इज कॉल्ड ॲज इनव्हॅरियन्स प्रिन्सिपल. And fifth property of charge, this is property of attraction and repulsion. आता attraction and repulsion म्हणजे काय? Similar charges repel each other, opposite charges attract each other. This is property of attraction and repulsion. So these are properties of charges. Clear झालं? Okay. So आता आपल्याला स्टडी करायचं आहे Coulomb's law. Okay, this is first point charge Q1. This is second point charge Q2 separated by distance R. This is force between them. आता हे चार्ज जर सिमिलर नेचरवाले असतील तर ते एकमेकाला रिपेल करतील, अपोजिट नेचरवाले असतील तर एकमेकाला अट्रॅक्ट करतील. So force of attraction or repulsion between two charges is directly proportional to product of magnitude of two charge and inversely proportional to square of center to center separation between them. Force of attraction or repulsion between 2 point charges at rest in air is directly proportional to product of magnitude of two charge and inversely proportional to square of distance between them. Therefore, F is directly proportional to Q1, Q2. F is directly proportional to R square. आता मी जे स्टेटमेंट सांगितलं ह्याच्यात इम्पॉर्टंट वर्डिंग काय होते तर पॉईंट चार्जेस म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू मॅग्निट्यूड ऑफ टू चार्ज त्यांच्यातलं डिस्टन्स कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. हे दोन चार्ज एअरमध्ये प्लेस केले आणि ते दोघं रेस्टला आहेत. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक स्टडी करतोय ज्याच्यामध्ये आपण चार्ज हा कायम कसा कन्सिडर करतो ॲट रेस्ट पोझिशन. देअरफॉर एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. देअरफॉर एफ इज इक्वल टू कॉन्स्टंट असतं 1/4πε0 Q1 Q2 upon R square. This is electrostatic force of attraction or repulsion between 2 point charges. F is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon R square. Epsilon 0 is called as permittivity of free space or permittivity of vacuum or permittivity of air. So epsilon 0 ची व्हॅल्यू असते 8.85 into 10⁻⁻12 न्यूटन मीटर स्क्वेअर कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. 8.85 into 10⁻12 कूलम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही 4π आणि एप्सिलॉन 0ची व्हॅल्यू पुट केली तर एफ इज इक्वल टू हे येतं 9 into 10⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. सो तुम्ही ज्या वेळेला न्यूमरिकल सॉल्व करता आणि दोन चार्ज एअरमध्ये असतात त्यावेळेला कूलम फोर्स असतो 9 into 10⁹ Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. आता अदर दॅन एअर मिडियम असेल तर आपल्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट यूज करावं लागेल. रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा फॉर्म्युला असतो एप्सिलॉन डिवायडेड बाय एप्सिलॉन 0. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इज अ रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज अ रेशो ऑफ परमिटिव्हिटी ऑफ
मीडियम टू परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. मग ह्याच्यावरनं परमिटिव्हिटी ऑफ मीडियम फॉर्म्युला येतो के इंटू एप्सिलॉन झिरो. मग जर अदर दॅन एअर मीडियम असेल तर एफ मीडियम येतं 1/4 एप्सिलॉन Q1 Q2 upon R square. But epsilon is always equal to K epsilon 0. Therefore F medium is equal to 1/4 epsilon 0 K Q1 Q2 upon R square. So F medium is equal to 1/K. Here 1/4 epsilon 0 Q1 Q2 upon R square. So F medium is equal to F air upon K. So force in medium is equal to force in air, electrostatic force in air upon K. लक्षात आलं. याचा अर्थ तुम्ही जर अदर दॅन एअर मीडियम यूज करत असाल तर फोर्स कमी होतो. लक्षात आलं. आता वॉटरसाठी एअरसाठी केची व्हॅल्यू 1 असते, वॉटरसाठी केची व्हॅल्यू 80 असते. तर सगळ्यात इम्पॉर्टंट के फॉर मेटल इज इक्वल टू इन्फिनिटी. मग आता इथं जर बघा फोर्स इन मेटल तुम्ही केला इन्फिनिटी पुट केला तर मेटलच्या केसमध्ये फोर्स किती होईल? 0 होईल. लक्षात आलं का. इलेक्ट्रिक फील्ड लाईन असतात त्या मेटलमधून पास होत नसतं, त्यामुळे मेटलमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती असतो? 0 असतो. क्लिअर झालं. आपण 2 इम्पॉर्टंट रिलेशन स्टडी केले. एफ इज इक्वल टू फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स of attraction or repulsion between 2 point charges placed in air medium at rest is always equal to 1/4 epsilon 0 Q1 Q2 upon R square. So while F medium is equal to F air upon K. आता ह्याच्यावरून डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटचा अजून एक फॉर्म्युला मिळेल. डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इक्वल टू रेशिओ ऑफ फोर्स इन एअर टू फोर्स इन मीडियम. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला दुसरा एक शब्द वापरतात, स्पेसिफिक इंडक्टिव्ह कपॅसिटी, SIC. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटला शब्द कोणता यूज करतात? स्पेसिफिक इंडक्टिव्ह कपॅसिटी. क्लिअर झालं. सो के इज इक्वल टू एफ एअर डिवायडेड बाय एफ मीडियम. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज अ रेशिओ ऑफ फोर्स इन एअर मीडियम टू द फोर्स इन गिवन मीडियम. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. ह्याचं नेचर, हा फोर्स अट्रॅक्टिव्ह नेचरवाला आहे ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह नेचरवाला आहे. दिस फोर्स इज अट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज रिपल्सिव्ह इन नेचर. आता युनिवर्समध्ये 3 फोर्स फंडामेंटल असतात, ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोस्टॅटिक आणि न्यूक्लिअर. न्यूक्लिअर हा शॉर्ट रेंज फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशन हा लॉंग रेंज फोर्स आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा मीडियम रेंज फोर्स आहे. तो न्यूक्लिअर एवढा शॉर्ट पण नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशन एवढा लॉंग पण नाही आहे. सो याची रेंज मीडियम रेंज फोर्स, मीडियम रेंज फोर्स. हा जर नेचर कोणतं आहे? इट इज मे अट्रॅक्टिव्ह ऑर मे रिपल्सिव्ह इन नेचर. 2 चार्ज सिमिलर असतील तर हा रिपल्सिव्ह नेचरवाला असेल, 2 चार्ज अपोजिट नेचरवाले असतील तर हा अट्रॅक्टिव्ह नेचरवाला असेल. मीडियम रेंज फोर्स आहे. हा फोर्स न्यूक्लिअर एवढा स्ट्रॉंग नाही आहे, पण ग्रॅव्हिटेशन एवढा वीक पण नाही आहे. सो दिस इज मीडियम स्ट्रेंथ फोर्स. मीडियम स्ट्रेंथ फोर्स. नेक्स्ट, दिस इज मीडियम डिपेंडन्स फोर्स. Medium dependent force. This force will depend upon distance. So this is distance dependent force. So this force is medium and distance dependent force. This is centralized force. Centralized force म्हणजे काय बघा. This force always acts along a line joining center of 2 charges. So this is centralized force. Okay, then this force
is inversely proportional to square of distance. So this force obey inverse square law. This force always obey inverse square law. Okay. Then this is conservative force. कॉन्झर्वेटिव्ह फोर्स याचा अर्थ वर्क डन बाय, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल हा पॉईंट ए आहे, हा पॉईंट बी आहे. बाय युजिंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्ही बॉडीला मूव्ह केलं ए टू बी अलॉंग दिस पाथ, अलॉंग दिस पाथ और अलॉंग दिस पाथ. तिन्ही केसमध्ये वर्क डन सेम असेल. सो वर्क डन बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ नेचर ऑफ पाथ अँड पाथ लेंथ, म्हणून याला काय म्हणतात, कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. दिस फोर्स ऑलवेज एक्झिस्ट इन अ फॉर्म ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन पेअर. आता बघा, या चार्जनं याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स आणि यानं याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स, हे यानं याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्स जर हा फोर्स ऑफ ॲक्शन असेल, तर यानं याच्यावर एक्झर्ट केलेला फोर्सचा फोर्स ऑफ रिॲक्शन असेल. सो दिस फोर्स ऑलवेज एक्झिस्ट इन अ फॉर्म ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन पेअर. क्लिअर झालं. तर हे दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग आता आपल्याला पुढचं पॉईंट स्टडी करायचे ते म्हणजे सुपरपोजिशन प्रिन्सिपल. आता लक्ष द्या, हा चार्ज Q0 सराउंडिंग बाय नंबर ऑफ चार्जेस, दिस इज Q1 ॲट अ डिस्टन्स R1, Q2 ॲट अ डिस्टन्स R2, दिस इज Qn ॲट अ डिस्टन्स Rn. आता Q0ला या डिरेक्शनला रिपेल करेल, हा झाला F0n. Q1 Q0ला या डिरेक्शनला रिपेल करेल, हा झाला F01. हा या डिरेक्शनला रिपेल करेल, हा झाला F02. हा झाला युनिट वेक्टर R कॅप 2 to 0, हा झाला R कॅप 1 to 0, हा झाला R कॅप n to 0. आता Q1 न Q0 वर एक्झर्ट केलेला फोर्स F01 इज इक्वल टू 1/4πε0 Q1 अपॉन R1 स्क्वेअर इंटू R10 कॅप. सेकंड चार्जनं एक्झर्ट केलेला फोर्स Q0 वर 1/4πε0 Q0 Q2 अपॉन R2 स्क्वेअर, हे आलं R20 कॅप. सिमिलरली लास्ट चार्जनं एक्झर्ट केलेला फोर्स F0n इज इक्वल टू 1/4πε0 Q0 Qn upon Rn square into Rn0 cap. So according to superposition principle, force exerted by multiple distribution of charge on a given charge is nothing but vector addition of all the forces exerted by individual charge. So force exerted by individual charges on given charge is vector addition of force exerted by individual charges on given charge. So हे आलं 1/4πε0 Q0 Q1 upon R1 square R10 cap plus 1/4πε0 Q0 Q2 upon R2 square into R20 cap plus 1/4πε0 Q0 Qn upon Rn square into Rn0 cap. This is total force. So अगदी साध्या शब्दात मराठी सांगायचं झालं तर एक चार्ज आहे जो रिमेनिंग चार्जनी सराउंड झाला आहे. आता प्रत्येक चार्ज ह्या चार्जवर फोर्स एक्झर्ट करेल,
मग या चार्जवरचा टोटल फोर्स म्हणजे इंडिव्हिज्युअल चार्जनी जो फोर्स एक्झर्ट केला आहे त्याची अल्जेब्रिक सम असणार आहे, त्याची सॉरी नॉट अल्जेब्रिक सम, व्हेक्टर सम असणार आहे. सो टोटल फोर्स एक्झर्टेड by multiple distribution of charge on a given charge is vector addition of force exerted by all individual charges on given charge. It is called as superposition principle of charge. By using superposition principle, we are going to determine resultant force acting on given charge due to multiple distribution of charge. लक्षात आलं? आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं चार्जच्या टाईप, त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ चार्जेस, त्यानंतर आपण स्टडी केलं कोलम्स लॉ, त्यानंतर आपण स्टडी केलं सुपरपोजिशन प्रिन्सिपल. सुपरपोजिशन प्रिन्सिपलचं फिजिकल स्टेटमेंट असं आहे, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ गिवन चार्ज ड्यू टू मल्टिपल डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज इज व्हेक्टर ॲडिशन ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस ऑन गिवन चार्ज. आणि अगदी साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सुपरपोजिशन याचा अर्थ एका पर्टिक्युलर चार्जवर रिमेनिंग चार्जनं एक्झर्ट केलेला रिझल्टंट फोर्स फाइंड करणं. आणि तो रिझल्टंट फोर्स किती असतो तर वेक्टर ॲडिशन ऑफ फोर्स एक्झर्टेड बाय ऑल इंडिव्हिज्युअल चार्जेस ऑन गिवन चार्ज. ठीक आहे, आज थांबूयात. उद्या आपण इलेक्ट्रिक फील्डची रिलेटेड फिनॉमिनन स्टडी करूया.